ते गेले आणि घर पुन्हा रिकामं झालं का ते तुम्हाला समजेलच बघा. कारण आज रोहिणी, दीपक दाजी आणि गोलू आमचं पुण्याला निघाले होते. आता ख्रिसमसच्या सुट्टीसाठी 4 दिवसासाठी आले होते, पण 10-12 दिवस आमचे कसे गेले आम्हाला समजलं नाही. आता त्यांची निघायची वेळ आली होती. हळदी कुंकू तर लावलं हसत हसत, पण असं झालं होतं की आतनं मन मात्र खूप भरून आलं होतं. कारण सगळे सोबत असले की इतकी मजा मस्ती असते ना आमची. आणि हे जेव्हा घरी येतात तेव्हा घर भरून जातात, पण ज्यावेळेस हे निघून जातात ना घरून, त्यावेळेस घर अगदी रिकामं करून जातात. आणि आमचे काहीसं आज असंच झालं होतं. असं वाटत होतं सगळे तर निघाले, पण घरात आता पूर्णपणे शांतता होती. आणि आता सगळे निघाले बघा. आणि आता आहो त्यांना सोडायला जाणार होते. तर हे बघा इथं आता आमचा गोलू थोडासा आता झोप त्याला यायला लागली होती, आणि त्याच्यामुळे तो काही कोणाला बाय करायच्या मूडमध्ये नव्हता. पण तरीही सगळ्यांनी जवळ घेतलं, बाय केलं त्याला. आणि आता हे जसे सगळे निघाले, तर ह्याचा डिटेल ब्लॉग रोहिणीज ब्लॉग अँड फुडीज वरती आलाय, तर तिथे जाऊन नक्की पहा. आणि आता आम्ही संक्रांतीला आम्ही खूप जास्त मिस करेल रोहिणी तुला. तर भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग तोपर्यंत बाय.